एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। मारहाण झालेल्या तरुणीला पॅरालिसिस होऊ शकतो अशी माहिती समोर येते। तिच्या मानेवर देखील मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। आज कल्याणमध्ये ज्या तरुणीला मारहाण झालेली होती, परप्रांतीय तरुणाकडून मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर एकच खळबळ उडालेली होती। तिला मान हलवताना खूप वेदना होत आहेत, तसंच तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे व्रण दिसतायत। मारहाण झालेल्या तरुणीला आता पॅरालिसिस होऊ शकतो असं डॉक्टरांकडून कळतंय। इंजरी जर तिला नेकवर, मला असं बोललं गेलं ॲज पर द हिस्ट्री गिव्हन का तिला नेकवर पण लात मारली गेली आहे। इफ देर इज एनी व्हर्टिब्रल फ्रॅक्चर नेकला, तर आणि जर तिकडे काय नर्व कम्प्रेशन झाला किंवा काय नर्व इन्व्हॉल्वमेंट म्हणजे फ्रॅक्चरमुळे किंवा क्रश इंजुरी झाली असेल, तर शी कॅन गो इन टू पॅरालिसिस ऑल्सो। म्हणजे भयंकर रूप हा प्रकारचा, शी कुड लँड इन टू पॅरालिसिस, म्हणजे तिचा हात पाय परमनंट डॅमेज होऊ शकते। पॅरालिसिस हा असा प्रकार आहे का नुसता म्हातारपणे नाही, कोणत्या इंजुरीमुळे पण होऊ शकते। आणि ज्या प्रकारचं तिच्यावर अटॅक झालेला आहे, असॉल्ट झालेला आहे, तर देर इज व्हेरी हायली चान्सेस का जर तिला काय क्रश इंजुरी किंवा व्हर्टिब्रल कॉलमला काय मार लागली असेल, तर नर्व कंप्रेस होऊन तिला त्या भागाला पॅरालिसिसची शक्यता असू शकते। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, या हैवानावर आता काय कारवाई करण्यात आलेली आहे? विलास, हा जो आरोपी गोकुळजी आहे तो अजूनपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। पण आपण जर डॉक्टर जे मोहीन शेख त्यांची प्रतिक्रिया जर ऐकली असेल, तर त्यामुळे ते स्पष्टपणे म्हणतायत आणि त्या दृश्यात देखील दिसतं की तिला मान वळवताना किती वेदना होत आहेत। जर सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं नीट, तर ज्यावेळी त्याने लात मारली तिला, त्यावेळी ती ज्या काउंटर जो रिसेप्शन काउंटर त्या टेबलवरती जाऊन तिची मान तिथं आदळली जोरात, आणि ती खाली पडल्यावर त्याने जोरात तिच्या मानेला हिसका दिलाय। त्यामुळे तिचं सिटी स्कॅन, MRI आणि एक्सरे केल्याशिवाय स्पष्ट कारण कळू शकत नाही। पण ज्या पद्धतीने मारहाण झाली आहे, याला हे लक्षात घेता तिला पॅरालिसिस देखील होऊ शकतो असं देखील भीती डॉक्टरने व्यक्त केलेली आहे। मुलीच्या छातीवर, पायावर, हातावर मारहाणीचे खेचतानाचे वळ आहेत, तिचे पाय जे ते काळजीने झालेत आणि यामुळेच डॉक्टर जे आहे तिला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतायत। पण मुळात ही गंभीर बाब आहे की जर तिला तिच्या मानेवरती तिथं सूज आलेली आहे। डॉक्टरांनी देखील ते पाहिलं, प्रतिक्रियेमध्ये आपण ऐकलं असेल। तसं होऊ नये, पण जर तिच्यावरती वेळीच उपचार झाले तर तिला पॅरालाइज होण्यापासून वाचेल। पण ही भीती व्यक्त केली जाते की ज्या पद्धतीची मान सुजली किंवा आतमध्ये काही रक्तस्राव झाला असेल, तर तिला मात्र पुढे गंभीर जाऊ शकते। डॉक्टरने तिला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेले आणि तिची पूर्णपणे उपचार सुरू केलेले आहेत। ठीक आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।